सौरभ आपण पाहतोय, जो गोलंदाजी मार्क करतोय स्ट्राईकला असेल राहुल सातव. हो, या दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेख जो टाकलाय, धावबाची संधी आणि या दरम्यान वाचला गेलाय. नो बॉल, नो बॉल बिमर. पुढचा चेंडू फ्रीट असेल पप्पू तोडकर साठी. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय पप्पू तोडकरच्या बॅटमधून सूर्यप्रकाशचा फटका, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. झेल झालाय परंतु फ्रीट होता आणि पप्पू तोडकर धावत होणं तितकं सोपं नाहीये. 2 धावा येतील, धाबा 2 ने वाढला जाईल. संघाची धावा संख्या 5. सौरभवरती अगदी आपण पाहतोय थोडस आक्रमण जे केलं गेलेलं आहे, बातचीत आपण पाहतोय निश्चितप्रमाणे जे केली जाते. पिंटू मांगडे त्याचबरोबर सागर शेडके, सागर कानमंत्र देताना पाहायला मिळाला सौरभला, जो गोलंदाजी करतोय. पिंटू मांगडे पंचांशी थोडीशी बातचीत करत होता, कदाचित विचारपूस जी चालू असेल नियमांच्या बाबतीत. आणि पप्पू आपण पाहतोय परत एकदा आपल्या फलंदाजी मार्कवरती. गोलंदाज सौरभ तयार, उजव्या हाताने मारा करेल. हो, हा चेंडू या दरम्यान अतिशय लाजबाब टाकलाय, अचूक टप्प्याचा मारा. चेंडू यावेळेस अगदी फलंदाजापासून खूप दूरवरती ठेवला आणि जोरदार जी काय बॅट फिरवली गेली, परंतु बॅटचा आणि बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप होताना पाहायला मिळाला नाही. सुरेख प्रकारचा नजराणा या दरम्यान गोलंदाजाकडून पाहायला मिळाला. कमबॅक केले गोलंदाजाने या चेंडूवरती. या दरम्यान चेंडू हवेत असेल, झेल झालाय आणि पप्पू तोडकरला परतावं लागेल. बिग विकेट. फलंदाज या दरम्यान अगदी बाद. धक्का क्रमांक पहिला. पप्पू तोडकर या दरम्यान अगदी बाद झाले, तर पप्पू तोडकरच्या जागेवरती नवीन फलंदाज कल्लू नितीन वाकळे, अर्थात कल्लू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. वाघोली क्रिकेट लीग ज्या खेळाडूंनी गाजवलेले आहे असे सगळे खेळाडू या संघामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. राहुल सातव असेल, निलेश सातव असेल, विजय पाबळे असेल, अजित कड असेल. विजय पाबळेने टेनिस मध्ये एक शतक सुद्धा पूर्ण केलेलं आहे. इतका आक्रमक आहे विजय पाबळे, जो अजून मैदानाच्या मध्ये उतरायचा बाकी आहे. राहुल सातव एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून ज्याची खूप मोठी ख्याती आहे. आघाडीचा गोलंदाज, आघाडीचा फलंदाज म्हणून त्याची जी ख्याती आहे. त्यानंतर अतुल विटकर असेल, नितीन वाकळे अर्थात कल्लू असेल, पप्पू तोडकर असेल, संकेत, बंटी, विशाल, सुनील, मंगेश, ही खूप मोठी यादी आहे डायमंड 11 या संघाची. त्यानंतर आपण पाहिलं तर इंद्रनगर क्रिकेट क्लब, मानाच्या करंडकाचे आयोजक पिंटू मांगडे, पुणे शहर पोलीस आहेत. हो, या दरम्यान चेंडू काही हातामध्ये येऊ शकला नाही सौरभच्या. त्या दरम्यान डायरेक्ट हिडकांचा प्रयत्न केला गेला होता. एक सिंगल येईल, धाबा एकाने वाढला जाईल. संघाची धाव संख्या 6 धावा. पहिला फलंदाज पप्पू तोडकरच्या रूपाने जो बाद आहे. पिंटू मांगडे आहेत, अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड आहेत, सागर शेडगे, कुणाल पवार, सिद्धांत, आकाश काळे, ऐश्वर्य खुपकर, ब्रावो, चेतन भाटे, आकाश उत्तेकर, सचिन गायकवाड. खूप चांगल्या खेळाडूंची यादी या ठिकाणी आपल्याला जी पाहायला मिळते. पप्पू तोडकरचा झेल मला वाटतं आकाश उत्तेकरनेच जो घेतला होता. संदेश पार्टे यांचे भाचे आहेत आकाश उत्तेकर. आणि या दरम्यान राहुल सातवसाठी हा चेंडू अतिशय लाजवाब. षटक क्रमांक संपलं जाईल ते आता पहिलं, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापडकावरती धावा संख्या जी आहे ती 6 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुणे शहर पोलीस म्हणून सुद्धा खूप मोठी कामगिरी बजावत आहेत पिंटू मांगडे. म्हणजे मैदानाच्या आतमध्ये आता खेळत आहेत इंद्रनगर या संघाकडून.
दादा काय नाव आहे गोलंदाजच? ऐश्वर्य खोपकर, अर्थात अगदी चिकू या नावाने ओळखला जाणारा खेळाडू. आणि हा चेंडू अतिशय सुरेख आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा, 2 बाद 6 धावा. कल्लू याला मात्र परतावं लागणार आहे. धक्का क्रमांक दुसरा बसला जाईल. सागर शेडगे यांनी घेतलेला एक लाजबाब झेल या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळाला. सागरने जो काही झेल घेतलाय, अनुभव सागरकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. जुना जाणता खेळाडू आहे सागर. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. तो सुनील चव्हाण हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जो पोहोचतोय. 2 बाद 6 धावा आहेत. संघ थोड्याशा अडचणीत सापडले की काय. ऐश्वर्य खोपकरला मिळालेले पहिलं यश या स्पर्धेतलं आणि पहिल्या चेंडूवरती बाद करण्यात यश आलेलं आहे. पहिल्या चेंडूवरती बळी मिळवण्यात त्याला यश आलेलं आहे. या दरम्यान चेंडू परत एकदा हवेत असेल पाहिजे. ऐश्वर्य चेंडू खाली, कॉटन बोल्ट आणि सूर्यप्रकाशचा झेल. दुसरी विकेट, लागोपाठ दुसरा फलंदाज या षटकात बाद होताना पाहायला मिळतोय. 3 फलंदाज लागोपाठचे बाद झाले. 3 बाद 6 धावा. डायमंड 11 या संघाला खूप मोठ्या अडचणीने सामोरं जावं लागणार की काय. टिंगरे सरकार चषकाचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. सुरुवातीला क्रिकेटची स्पर्धा आपण पाहिली तर फक्त 2 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा लॉकडाऊनच्या काळामध्ये घ्यायची. नवीन फलंदाज अतुल विटकर मैदानाच्या आतमध्ये जाऊन जे पोहोचतोय आणि ही चर्चा करत असताना ज्यावेळेस अगदी भरतदादा आणि त्यांचा सगळा मित्रपरिवार, मग त्याच्यामध्ये टिंगरे सरकार ग्रुप असेल, धानोरी क्रिकेट क्लब असेल, हा सगळा मित्रपरिवार ज्यावेळेस एकत्र आला की 2 दिवसाची क्रिकेटची स्पर्धा घ्यायची, 8-8 संघांना निमंत्रण द्यायचं, एकाच मैदानावरती क्रिकेटच्या स्पर्धा घ्यायच्या. पण या सगळ्या गोष्टींचा विचार करता दादांना इतके फोन आले की 2च बक्षीस होती, त्या 2 बक्षिसांची 4 बक्षिसं करावी लागली. आम्ही दादांना मला वाटतं टुर्नामेंटच्या अगोदर 15-20 दिवस झोप नसेल, रात्रंदिवस सारखे कॉल होते की आम्हाला संधी द्या. अतुल विटकर या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती असणार आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचलाय, चेंडू काय कव्हर करू शकला नाही. 2 धावा राहुल या दरम्यान पळून पूर्ण करतोय. धापलक 2 पुढे जाईल. 6 वरती धापलक जो थांबला होता तो आता 8 वरती जाऊन जे पोहोचलाय आणि 3 फलंदाज अद्यापर्यंत जे बाद असलेले पाहायला मिळत आहेत. आणि मग त्यानंतर 16 संघांचे झाले 32 संघ आणि 32 संघांचे झाले 44 संघ. तरी काही संघांना सारखे कॉल, अजूनही काल वाटतं काही 2-3 संघांचे कॉल आले होते, पण लॉट्स पूर्ण झाले अशी गोष्ट म्हणजे सांगितली गेली. परंतु काल अमित भाऊ आणि भरतदादाने सांगितलं की पुढच्या ज्यावेळेस क्रिकेटची स्पर्धा असेल त्यावेळेस पहिलं तुमचं नाव असेल. कारण क्रिकेटची स्पर्धा पुणे जिल्हा मर्यादित आहे आणि पुणे जिल्ह्यातील कित्येक संघांचे कॉल आजही येताना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. एक दर्जेदार नियोजन आयोजन होऊन या क्रिकेटच्या स्पर्धेची ख्याती आहे. हो, हा चेंडू परत एकदा शहरावरती टाकलाय. धावबाची संधी असेल आणि फलंदाज या दरम्यान अगदी राहुल सातो पोहोचला जाईल. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या रूपाने लेग बायच्या रूपाने धावा असणार आहे. धापलक पुढे जाऊन पोहोचणार आहे तो आता 9 धावा. 3 फलंदाज बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू येते दुसरं. 4 षटकांची लढत. 9 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहे.
शौर्य तयार. सूर्यप्रकाशचा येतो फटका, चेंडू पोहोचला जाईल फाईन लेगला, शतरक्षी चेंडूवरती पोहोचतोय. त्या दरम्यान एक धाव तर आली, दुसरीचा प्रयत्न होणार का? 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक दुसरं संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 11 धावा 3 गड्यांच्या मोबाईलात. 11 रन, लॉस ऑफ 3 विकेट इन 2 ओव्हर कम्प्लीट. यानंतरचा होणारा जो काही सामना आहे त्या सामन्याकडे या दरम्यान आपल्याला जायचंय. सामना क्रमांक असेल 4, आयुष 11 विरुद्ध बारामती वॉरियर्स. आयुष 11 विरुद्ध बारामती वॉरियर्स. बोथ कॅप्टन संपर्क साधा, प्लेइंग 11 द्या आणि टॉस साठी पण यायचं लगेच. या दरम्यान आधी चेंडू पूर्णपणे हवेत असेल आणि क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहू खूप दूरवरती चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. पिंटू मांगडेचं स्वागत केले चौकाराने. पहिल्या चीनवरती चौकार खेळला गेलाय. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावर धावसंख्या 15 धावा आहेत. राहुल सातवायतुल विटकर. आपण पाहतोय फलंदाजांची खूप मोठी यादी आहे. अजून विजय पाबळी खेळायचा बाकी आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर निलेश सातव सुद्धा खूप मोठा आक्रमक आहे. अजित कड आहे. अजूनही एक 4 ते 5 फलंदाज हे अतिशय तगडे आहेत या डायमंड 11 या संघाकडे. परंतु इंद्रनगर क्रिकेट क्लब तोही काही कमी नाही. हो, या दरम्यान चेंडू पोचला जाईल मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधोमध काऊ कॉर्नरला खेळायला एक लाजवाब फटका. वाघांची दाढ फोडलाय पहाड. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. राहुल सातवच्या बॅटमधून निघाला एक घणाघाती षटकार. पिंटू मांगडेवरती केला गेला आक्रमण. पहिला चेंडू खेळला चौकार कव्हरला आणि दुसरा चेंडू खेळलाय मिड विकेटला खणखणी षटकार. 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात पिंटू मांगडेने. 2 षटकामध्ये धावा होत्या 11 आणि त्या 2 चेंडूवरती धावा आल्या 10. हे क्रिकेट आहे. कधी संत कामगिरी, कधी आक्रमक पवित्रा हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. परत एकदा पिंटू तयार. राहुल सातवसाठी मारा करेल. 21 धावा धावफलक करतोय. 3 फलंदाज बाद आहेत. उजव्या हाताने मारा आहे. सूर्यप्रकाशचा या दरम्यान परत एकदा फटका खेळलाय. खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा तिसरा मोठा फटका आहे. लागोपाठचा दुसरा षटकार आहे. पहिला चेंडू कव्हरला खेळला, दुसरा चेंडू मिड विकेटला खेळला आणि तिसरा चेंडू हा लॉंग ऑनला खेळला. 3 ठिकाणी 3 मोठे विकेट. चौकार षटकार षटकार. धावफलकावर धावसंख्या 27. राहुल सातव, मग अशी मी या खेळाडूबद्दल चर्चा केली की खूप आक्रमक आहे. तो टिंगरे सरकार चषकामध्ये डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा याच खेळाडूने एक जबरदस्त कामगिरी केली होती. हो, हा चेंडू अतिशय सुरे टाकला जातोय. चेंडू डॉट. पिंटू मांगडे अचूक टप्प्याचा मारा करताना पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय. एक चेंडू तर डॉट टाकलाय. रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या होत्या नुकत्याच पुण्यामध्ये. मानाचा करंडक त्या स्पर्धेचे असणारे आयोजक भव्यदिव्य ट्रॉफीज ज्या पाहायला मिळाल्या होत्या. टिंगरे सरकार चषकाचं सुद्धा आयोजन आपण पाहतोय आणि त्याच्यामध्ये सुद्धा भव्यदिव्य आकर्षक ट्रॉफीज पाहायला मिळतील. सुंदर असं आयोजन नियोजन या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळतोय. परत एकदा पिंटू मांगडे गोलंदाजीवरती तयार. धानोरी एंड कडून या दरम्यान अगदी गोलंदाजी करतोय. रिव्हरचा प्रयत्न केला जाईल. या दरम्यान 2 क्षेत्ररक्षक दरम्यान चेंडू खेळला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. 2 धावा तर मिळत आहेत. तिसरा धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. धावफलक अगदी 2 ने पुढे जाईल. संघाची धावसंख्या 29 धावा. 29, लॉस ऑफ 3 विकेट. उजव्या हाताने परत एकदा पिंटू.
हो, हळवारपणे चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न, एक सिंगल जे घेतली जाईल आणि या तिसऱ्या षटकात धावा आल्यात अक्षरशः 19 धावा. पिंटू मांगडेला 19 धावा या दरम्यान खर्च होताना पाहायला मिळाल्या. आमचे स्कोरर या दरम्यान आपल्याला जे कळवत आहेत, संदेश सर जे आहेत, कॅमेरामॅन आमचे शाहरुख शेख. संदेश सर आम्हाला कळवत आहेत की आता या स्पर्धेमध्ये सर्वात महागडं षटक जर कोणी टाकलं असेल तर त्याचं नाव आहे पिंटू मांगडे. 19 धावा आतापर्यंत कुठल्याच गोलंदाजाने खर्च केलेला होता. सगळ्यात महागडं षटक आहे पिंटू मांगडेच. जो जो मित्र परिवार अगदी लाईव्ह क्रिकेटचा आनंद घेतोय, काहींना लाईव्ह लोकेशन जर म्हणजे लाईव्ह जो प्रेक्षक मित्र परिवार आहे त्यापैकी जर कोणी मैदानावरती येत असेल, काहींना जर लाईव्ह लोकेशन जर माहिती होत नसेल तर एक सोपी आयडिया सांगतो. गुगलवरती जा आणि तिथे DN परांडे पार्क क्रिकेट ग्राउंड हे नाव तुम्ही सर्च करा आणि त्यानंतर मॅप वरती तुम्ही सरळ इथपर्यंत येऊन पोहोचाल. दादा गायकवाड आपण पाहतोय, हो या दरम्यान चेंडू खेळला जाईल, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दूर बनून चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. चेंडूची फिकी थोडीशी अस्तव्यस्त आहे, त्या दरम्यान अगदी 2 धावा पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 3 बाद 33 धावा 3.2 षटकात. सामना क्रमांक 3 आहे. दादा तयार, या दरम्यान चेंडू हवेत आणि जेल. आघाडीचा फलंदाज जिथं बाद झाला होता कव्हरला, ज्यावेळेस या एंडने फलंदाजी कर चालू होती त्यावेळेस सुद्धा पप्पू तोडकरचा झेल घेतला होता आघाडीचा फलंदाज, तो आकाश उत्तेकरने झेल घेतला होता आणि आता सुद्धा आकाश उत्तेकर यांनी झेल घेतलाय राहुल सातवचा. आघाडीच्या दोन्ही फलंदाजाला बाद करण्यात यश आले ते आकाशला. दोन्ही झेल आकाशने घेतले तर राहुल सातव बाद झालाय. जबरदस्त फलंदाजी राहुलसाठी, एकदा जोरदार टाळ्या. संघासाठी खूप मोठं चांगलं योगदान राहुल सातवचं पाहायला मिळालं. नवीन फलंदाज राहुलच्या जागेवरती जाऊन जे पोहोचेल तो, क्या नाम आहे राहुल? राहुल बंटी. नवीन फलंदाज बंटी मैदानाच्या आतमध्ये जाऊन जे पोहोचतोय. दादा गायकवाड मिळालेलं यश अतिशय महत्वाचं. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत या डावातले. दादा तयार, दादा टू अतुल विटकर. हेलिकॉप्टर शॉट या खेळला गेला, जमीनला समांतर फटकेबाजी केली जाते. एक धाव तर आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय, त्या दरम्यान अगदी 2 धावा या आरामशीर त्याच्या पुढून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो 35 या धावसंख्येवरती 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. 4 बाद 35. शेवटचे 2 चेंडू या डावातले अजूनही जे बाकी आहेत. उजव्या हाताने परत एकदा गोलंदाज दादा. रिवाचा प्रयत्न केला गेला होता आणि फलंदाज अतुल विटकरला परतावा लागेल. धक्का क्रमांक 5वा. 5 बाद 35 धावा. 5 बाद 35. यानंतरचा सामना जो आहे आयुष 11 विरुद्ध बारामती वॉरियर्स. बोथ कॅप्टन संपर्क साधा. बॅट्समन नेम अतुल. संकेत. संकेत हा नवीन फलंदाज असणार आहे, जो स्ट्राईकला असेल आणि मला वाटतं एक चेंडू या डावातला बाकी आहे. एक शेवटचा चेंडू काय कर्मात करणार हा शेवटचा चेंडू ते आपण पाहू. दादा
एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळतोय. वेळ 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 वाचवा. यावेळेस अगदी उजव्या वेष्टीच्या भारतात चेंडू वाईट खराब. धापरेच्या दरम्यान वाढला जाईल. संघाची धावसंख्या 36 आणि या दरम्यान चेंडू लॉंगॉनला झेल होणार का? झाला. धक्का क्रमांक 6 6 36 धावा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 36 धावा झालेल्या आहेत. 37 धावा ह्या बनवायच्या आहेत. मैदान क्रमांक 2 वरच तुम्ही लाईव्ह समालोचन इथपर्यंत सुद्धा ऐकू दे. तिकडे 35 झाल्या 36 करायच्यात, इकडे 36 झाल्यात 37 करायच्यात. याच्या अगोदरच्या सामन्याचा विचार जर आपण केला त्याच्या अगोदर सुद्धा ह्या चला पिंटू भाऊ फलंदाज ताबडतोब पाठवा. फलंदाज पाठवा. सर बॉल. नवीन देऊ का? दादा ए दादा पाय बिया पडू का? चला शब्द पाळणारा माणूस दादा गायकवाड. दादा गायकवाड आणि त्याच्या जोडीला फलंदाज पिंटू भाऊ. ऐश्वर्य एक्झाम पाठवा. आयुष 11 बारामती वॉरियर्स शेवटचा पुकार. प्लेइंग 11 द्या. आयुष 11 बारामती वॉरियर्स शेवटचा पुकार. प्लेइंग 11 द्या. पप्पू तोडकर सर वेळ वाचवा. राहुल सातव. निलेश सर वेळ वाचव. निलेश सर. आमचे कौशलभट टिंगरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कौशलभट टिंगरे यांचे मी स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत करतो. टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने त्याचबरोबर धानोरी क्रिकेट क्लबच्या वतीने आणि या टिंगरे सरकार चषकामध्ये घरच्या माणसाचं घरच्या माणसांनी केलेलं स्वागत आहे. राहुल सातोबा पहिलं षटक टाकण्यासाठी तयार असेल. आघाडीसाठी सुद्धा आपण पाहिलं की पप्पू तोडकरच्या समवेत राहुल सातव आला होता. आणि आता गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय की ज्यावेळेस क्षेत्ररक्षण सजवलं गेलं त्यावेळेस पहिल्या षटकासाठी सुद्धा राहुल सातव हाच गोलंदाजी मार्क करतो येताना आपल्याला पाहायला मिळते. दादासाठी या दरम्यान मारा करे 24 चेंडू आणि 37 धावा.
पहिला चेंडू दादासाठी अतिशय लाजबाब टाकलाय. चेंडू निर्धाव असेल. राहुल परत एकदा तयार. पहिल्या चेंडू डॉट आहे. 37 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. वेळ 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 16 मिनिटाचा वेळ आहे. या दरम्यान हा चेंडू उजवीष्टीच्या 12 असेल. व्हाईट बॉलचा इशारा आहे. टीम बारामती वॉरियर्स प्लेइंग 11 द्या सर. राहुल तयार. परत एकदा यात्रा वेळेला ती दादाच्या बॅटमधून आपण पाहतोय. चेंडू खेळला जाईल फाईन लेगला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती निलेश आलाय. एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न नकार. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 2 धावा. एका धावसंख्येने दादा गायकवाड आपलं खातं खोलतोय आणि एक धावसंख्या ही अवांतर आपल्याला जे पाहायला मिळाली वाईट चेरुपणे यांनी संघाचं खातं खोललं गेलं होतं. 37 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे. परत एकदा गोलंदाज तयार असेल उजव्या हाताने. राहुल सातव राईट आर्म राऊंड दी विकेट. हो हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातोय. ऐश्वर्या खुपकर साठी या दरम्यान हा जो चेंडू टाकला गेलाय. पॉवर प्ले मध्ये किती मोठी धावसंख्या उभारली जाईल. अर्थात अगदी 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकामध्ये ह्या धावा येणं गरजेचं आहे. कारण दोनच क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. त्यामुळे मोठमोठे फटके खेळून धावसंख्या जी उभारली गेली त्याचा पाठलाग या दरम्यान करणं गरजेचं आहे. लागोपाठचे दोन्ही चेंडू डॉट टाकले गेलेत. राहुल सातव याच्याकडून ऐश्वर्या खुपकर याच्यासाठी हे 2 चेंडू डॉट आहेत. 2 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. राहुल धानोरी एन कडून या दरम्यान गोलंदाजी करतोय. हो यावेळेस अगदी उजवेष्टीच्या 12 असेल. खराब चेंडू धावफलक या दरम्यान वाढेल. संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती या दरम्यान आपण पाहतोय. या 3 पैकी 2 धावा अवंतरच्या रूपाने. एक काळ याच्याप्रमाणे बऱ्याच मित्रपरिवाराला माहिती आहे की एका संघात खेळणारे खेळाडू बबलू पाटील, पप्पू तोडकर, नितीन वाळके अर्थात नितीन वाकडे अर्थात कल्लू. हो या दरम्यान चेंडू लॉंगनला खेळलाय. गॅप मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक कल्लू खूप दूरीवरती असेल. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या. धावफलक 2 ने पुढे जाईल. धावफलकावर धावसंख्या 5. 5-6 खेळाडू नेहमी एका संघामध्ये खेळताना पाहायला मिळायची. कृष्णा सातपुते, बबलू पाटील, कल्लू, पप्पू तोडकर, सोन्या कुंजीर आणि सचिन खोपकर. पण एका बाजूला आपण पाहतोय कल्लू आणि पप्पू एका संघामध्ये आहे. कृष्णा काल खेळून गेला. पलीकडच्या बाजूला सोन्या कुंजीर खेळतोय. सचिन खोपकर जरी या स्पर्धेमध्ये नसला परंतु ऐश्वर्या खोपकर या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. बारामती वॉरियर्स प्लेइंग 11 दिलेले आहे. थँक्यू. षटक क्रमांक पहिलं संपलंय. 6 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि बनवायचे 31 धावा. आयुष 11 आयुष 11 पिंटू भाऊ सर 2 मिनिटं संपर्क. आयुष 11चा कॅप्टन चला. प्लेइंग 11 द्या. टॉस साठी चला. पिंटू भाऊ
आयुष 11ला शेवटचा पुकार. बारामती वॉरियर्सचा कॅप्टन हजर आहे. आयुष 11चा कॅप्टन आपण ताबडतोब आता या ठिकाणी संपर्क साधा. आयुष 11 2 मिनिटं तुमची वाट पाहिली जाईल, त्यानंतर नाही. कल्लू गोलंदाजीवरती तयार असेल. कल्लू टू ऐश्वर्य या दरम्यान चेंडू आपण पाहतोय. चेंडू मिड विकेटला झेल साला जे पावले दरम्यान झेल घेतोय आणि परतावा लागेल ऐश्वर्या खोपकरला. धक्का क्रमांक पहिला या दरम्यान अगदी आपल्याला जो पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद करण्यात यश आलेलं आहे. तुम्ही काल एक सामना पाहिला, हैदराबाद आणि बँगलोर यांच्यामध्ये सामना झाला होता. मला वाटतं विल्यमसनचा झेल झाला, कुणी घेतला? विराटने. आणि विराटचा झेल कुणी घेतला होता? विल्यमसनने. आज काय पहा, आज तीच परिस्थिती आहे. कल्लू ज्यावेळेस फलंदाजी मार्कावरती होता त्यावेळेस त्याला ऐश्वर्याने त्याला बाद केलं होतं आणि आता पहिल्या चेंडूवरती बाद केलं होतं. आणि ज्यावेळेस दुसरा डाव सुरू झाला त्यावेळेस सुद्धा कल्लूने पहिल्या चेंडूवरती बाद केलंय ऐश्वर्या खोपकरला. नवीन फलंदाज सिद्धेश भाटे. नवीन फलंदाज सिद्धेश. लॉंगॉला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण यात्रा म्हणजे सुरेख. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाही. एक सिंगल धाबलेक वाढेल. संघाची धावसंख्या 7. 1 बाद 7. सात धाबालकावरती आपण ज्या पाहतोय. शेवटचे चेंडू आपण पाहूया. समीकरण जे आहे ते 16 चेंडूमध्ये 30 धावाच्या बनवायच्या आहेत. सूर्यप्रकाशचा जो फटका लॉंग ऑफला चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न होतो की पाहूया. नकार. धाबालका धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या 8. हा चेंडू डॉट असेल दादा गायकवाड साठी. आणि या दरम्यान लॉंग ऑफला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या स्पर्धेत लॉंग ऑफला खेळलेला या पहिला षटकार आहे दादा गायकवाडच्या बॅट मधून. दादाची दादागिरी आता सुरू झाली. धापरकरची धावसंख्या षटकाराच्या रूपाने वाढली जाईल. संघाची धावसंख्या 14. 1 बाद 14. परत एकदा या दरम्यान आपण पाहतोय. यावेळेस चेंज ऑफ पेस आणि कल्लू चेंडू खाली परंतु झेल सुटला आणि जीवदान असेल दादाला. हो एक धाव आली. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार. झेल पण सुटला. धावात होता होता वाचला गेला. दादाला 2 जीवदान एका चेंडूवरती मिळाली. धापलक वाढला जाईल. संघाची धावसंख्या 15 धाबा एक गड्याच्या मोबाईल मध्ये आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 संपले गेले. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22 धावाच्या बनवायच्या आहेत. 12 चेंडू 22.
गोलंदाज आपण पाहू. गोलंदाजी मार्कावरती आता स्वतः अतुल विटकर गोलंदाजी मार्कावरती आपल्याला पाहायला मिळतोय. या संघामध्ये आपण जर पाहिलं तर निलेश सातव गोलंदाजी अतिशय जबरदस्त. राहुल सातव गोलंदाजी अतिशय सुरेख. त्यानंतर अगदी अतुल विटकर असेल गोलंदाजी अतिशय सुरेख. विजय पाबळे असेल गोलंदाजी अतिशय सुरेख. कल्लू असेल गोलंदाजी अतिशय सुरेख. प्युअर ऑलराऊंडरचा भरणा या संघामध्ये आपल्याला जो पाहायला मिळतोय. अतुल विटकर तयार, दादासाठी अगदी मारा करेल. 12 चेंडू 22 धावा. हो, हा चेंडू जसा पडला तसा झपकन यष्टीरक्षक पप्पू तोडकर याच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसवलाय. गोलंदाज तयार. परत एकदा अतुल टू दादा. परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होतंय. त्याचा पुरेपूर फायदा उठवता आला नाही. एकच धावा म्हणजे मिळेल. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 10 चेंडूमध्ये 21 धावा अजून याच्या बनवायच्या आहेत. 16 धावा धावपाला करत आहेत. 9 फलंदाज अजूनही खेळायचे बाकी आहेत. एक बार 16 धावा अद्यापर्यंतच्या बनवल्या गेलेल्या आहेत. इंदिरानगर स्पोर्ट्स क्लब हा चेंडू तेज तर्रार. अतुल विटकरचा चेंडू डॉट. अचूक टप्प्याचा मारा. चेंडू निर्धाव पडला गेलाय. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला गेलाय. या ठिकाणी बारामतीचे असणारे किशोर लवे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बारामती वॉरियर्स या संघामध्ये ज्यांना आपण पाहणार आहोत. किशोर लवे सरांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक स्वागत करतो. सूर्यप्रकाशचा फटका चेंडू पोहोचला जाईल अगदी डीप दरम्यानला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. त्या दरम्यान एक धाव दुसरीचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज सुरक्षित. किशोर लवे सरांचं मनपूर्वक स्वागत असेल. हार्दिक स्वागत असेल. ज्यांचा संघ यानंतर खेळणार आहे आयुष 11 या संघाच्या विरोधात. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते 8 आणि 8 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 20 धावा अजून याच्या बनवायच्या आहेत. 8 चेंडू 20 धावा. एखादा बिग हिट टर्निंग पॉइंट ठरू शकतो. एक बिग हिट अतिशय महत्वाचा राहील. हळुवारपणे चेंडू यात्रा टॅप केलाय. क्षेत्ररक्षण सुरेख. चेंडू फेकला गेला नाही. समीकरण परत एकदा ते बदललं जाईल. शेवटचे 7 चेंडू आणि 19 धावा. 7 चेंडू 19. 7 चेंडू 19 धावाच्या बनवायच्या आहेत. अतुल विटकर. आणि बॅटची कड आणि फलंदाज बाद. बिग विकेट. तिसरा षटक संपला जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या 18. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 6 आणि 6 चेंडूमध्ये बनवायचे 19 धावा. वेळ वाचणं गरजेचं आहे. टीम मीटिंग अजिबात घेऊ नका. चर्चा मसलत अजिबात करू नका. बातचीत करण्यासाठी अजिबात आपल्याला वेळ नाहीये. 16 मिनिटाचा अवधी आहे. शेवटची 3 मिनिटं ही तुमच्यासाठी बाकी आहेत. 3 मिनिटात षटक संपवायचंय. राहुल सातव कॅप्टन. राहुल सर 3 मिनिटात षटक संपवायचंय तुम्हाला.
आणि या दरम्यान दादाची दादागिरी, लांगॉनला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, खणखणी षटकार. सागर शरद पारगे आपण पाहतोय. निलेश तयार, एक षटकार तर आलाय. हो, या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, एक धाव आली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? क्षेत्ररक्षण या दरम्यान शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 4. चार चेंडू 12 धावा, 4 चेंडू 12. निलेश तयार. हो, या दरम्यान आधी डेड बॉलचा इशारा असेल. निलेश अनुभव खूप सारा मोठ्या प्रमाणात आहेत निलेशच्या पाठीशी, आणि आता या अनुभवाच्या जोरावरती हा सामना कशा प्रकारे खेचून आणतोय निलेश ते आपल्याला पाहिजे. समोरच्या बाजूला शरद, सूर्यप्रकाशचा फटका, क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया चेंडूपर्यंत पोहोचेल. राहुल सातव त्या दरम्यान घेतील एक सिंगल. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 3, आणि या 3 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. दादा दादा गायकवाड काय क्रमात करणार? 2 षटकार तर दादाच्या बॅटमधून आपण पाहिलेत. निर्णय क्षणी, मोकेच्या क्षणी दादाने खेळले मात्र 2 षटकार, आणि आता या 3 चेंडू मध्ये त्याला ज्या बनवायच्या आहेत या 11 धावा तो कशा पद्धतीने पूर्ण करतोय ते आपल्याला पाहिजे. कंपल्सरी चेस आहे, या 11 बनवाव्याच लागतील. निलेश तयार, निलेश 2, दादा गायकवाड. पंचांना पार करून, हो, या दरम्यान चेंडू पूर्णपणे हवे. झेल होणार का? झेल घेतलाय, आणि फलंदाज या दरम्यान दादा गायकवाड बाद. दादा गायकवाड बाद, तर दादा गायकवाडच्या जागेवरती नवीन फलंदाज. कोण जाणार नवीन फलंदाज? आकाश काळे. निलेशचं कौतुक असेल, 1 षटकार त्याला जरी खेळला असेल, परंतु त्यानंतर आपण पाहिलंय की थोडासा आत्मविश्वास, म्हणजे थोडा सुद्धा आत्मविश्वास त्यांनी कमी होऊ दिला नाही. जबरदस्त कामगिरी या दरम्यान आपल्याला जी पाहायला मिळाली. सेट झालेला फलंदाज दादा गायकवाड मोक्याच्या क्षणी या दरम्यान जो बाद झालाय. आता उर्वरित चेंडू जे शिल्लक राहिलेत ते 2 आणि 2 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 11 धावा. इथे षटकार चौकार खेळून चालणार नाही, इथं दोन्ही षटकारच खेळावे लागतील. पाहूया आकाश काळे लागोपाठचे 2 षटकार खेळणार का? 2 चेंडू आणि 11 धावा. सामना रंगतरावासी जाऊन जे पोहोचलाय. टिंगरे सरकार चषक 2020 2020. निलेश, हो, हा चेंडू डॉट. 1 चेंडू आणि 11 धावा. आयुष 11, शेवटचा पुकार तुमच्यासाठी असेल. आयुष 11. बारामती वॉरियर्स किशोर लवे सर टॉस साठी या, आणि हा सामना 10 धावसंख्येने जिंकलाय तो डायमंड 11 या संघाने. अभिनंदन. माधव कानसकर आणि कौशल टिंगरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत या नंतरच्या सामन्याचा.
आणि टॉस का बॉस. नाणं उभं राहिलं होतं त्यामुळे टॉस परत एकदा करावा लागला. बारामती संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय बारामती?